BN महान्यूज. सटाणा. आराईतील रात्रीचे भूत व्हायरल प्रकरणावर सटाणा पोलिसांची अधिकृत भूमिका. अफवा पसरवू नका, पोलीस निरीक्षक योगेश पाटील. सटाणा तालुक्यातील आराई गावात रात्री भूत दिसत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने काही काळ गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सदर व्हिडिओमध्ये रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली दिसत असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम व घबराट निर्माण झाली होती. मात्र या प्रकरणाची सटाणा पोलिसांनी दखल घेत सखोल पडताळणी केली असता संबंधित व्हिडिओ हा सध्याचा नसून जुना असून तो एका चित्रपटातील दृश्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे रात्रीचे भूत दिसल्याचा दावा पूर्णपणे निराधार व अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांचे अधिकृत आवाहन. सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी नागरिकांना आवाहन करत म्हटले आहे की सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही व्हिडिओ किंवा संदेशावर त्वरित विश्वास ठेवू नये. संबंधित माहितीची सत्यता तपासल्याशिवाय ती पुढे पाठवू नये. अफवा पसरवणे किंवा समाजात भीती निर्माण करणे हा कायद्याने गुन्हा ठरू शकतो. तसेच जाणून बुजून चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. जबाबदार नागरिक म्हणून वागण्याचे आवाहन. ग्रामस्थ व पोलीस प्रशासन यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे व अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियाचा वापर करताना जबाबदारीची जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आराई गावातील हे प्रकरण पुन्हा एकदा सोशल मीडियावरील अप्रमाणित माहिती कशी भीती निर्माण करू शकते याचे उदाहरण ठरले आहे. अफवांपासून सावध रहा, सत्य माहितीवरच विश्वास ठेवा, असे आवाहन सटाणा पोलिसांकडून करण्यात आले आहे. BN महान्यूजसाठी सचिन सोनवणे. नमस्कार, मी पोलीस निरीक्षक योगेश पाटील, सटाणा पोलीस स्टेशन. आपणा सर्वांना आवाहन करतो की गेल्या 4-5 दिवसापासून आराई गावामध्ये जी अफवा पसरलेली आहे की एखादा प्राणी, भूत किंवा मनुष्य सदृश प्राणी फिरत असून त्याची दहशत निर्माण झालेली आहे. तर अशा पद्धतीची बातमी मिळाल्यानंतर पोलीस प्रशासनाने पोलीस गाडी आणि ग्रामस्थांच्या मदतीने 2 दिवस आराई गावामध्ये पूर्ण सर्च केलेला आहे. अशी कोणतीही घटना उघडकीस आलेली नाही. सदरचा जो फोटो व्हायरल होतोय सोशल मीडियावर तो सुद्धा 2020 मध्ये प्रसिद्ध झालेला होता. तो जुना फोटो कोणीतरी सोशल मीडियावर फिरवून खोटी अफवा पसरवत आहे. त्याबाबत आम्ही शोध घेत आहोत. ग्रामस्थांनी घाबरून जायचं कारण नाही. अशी कुठलीही घटना घडलेली नाही, असे कुठलेही प्राणी नाही. आणि जे सोशल मीडियावर याचं प्रसिद्ध करत आहेत आम्ही त्याचा शोध घेऊन कारवाई करणार आहोत.